आज या व्हिडिओमध्ये आपण जात आहोत माझ्या गावी आणि ते पण आपल्या बाईकवरती. सो आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा टोटली मोठा ब्लॉग असणार आहे. माझं गाव आहे इथून सांगलीतून जवळपास 50 ते 60 किलोमीटर. माझ्या गावाचं नाव आहे पोशेवाडी खानापूर. सो आज मी तिकडे जात आहे. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता मी निघतोय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील, मोठे ब्लॉग्स बघायला मिळतील. मी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतो, सो तिथले ब्लॉग्स बघायला मिळतील. सो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट मोटो सेटअपमध्ये. तो सकाळचे वाजलेले आहेत जवळपास 9:15 आणि आपण निघालेलो आहोत आपल्या गावी खानापूरला. ट्रिप मी 0 केलेली आहे ऑलरेडी. तो आता आपण बघूया किती किलोमीटर होतं आहे. माझ्या अंदाजे 50-55 किलोमीटर आहे आणि थंडी भरपूर आहे. 9:15 झालेले आहेत पण अजूनसुद्धा एकदम थंड वाटतं आहे वातावरण. तसं बघायला गेलं तर राईड करण्यासाठी चांगलं वातावरण आहे, पण थंडी भरपूर आहे. मी तर ॲक्च्युली 2 जॅकेट घातलेले आहेत, म्हणजे वरती स्वेटर घातलेलं आहे, त्याच्या आतमध्ये एक जॅकेट आहे, तरी पण मला एवढी थंडी वाजते. म्हणजे तुम्ही विचार करा की नॉर्मल याच्यामध्ये किती थंडी असेल. आणि सकाळचा चहा नाश्ता अजून काही केलेला नाही आहे, त्यामुळं मला थोडी भूक पण आहे. डायरेक्ट आपण तासगावमध्ये थांबूयात, कारण फ्युएल वगैरे करण्याची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये फ्युएल आहे. तो फ्युएल ब्रेकची गरज नाही आहे आपल्याला, बट एक नाश्ता आणि चहा ब्रेकची गरज आहे. Check the mic and make sure it sound right, boys. It sound right, boys. तो आत्ताच कवठेकन आपण क्रॉस केले आणि तासगावच्या जवळ आहे आपण. इथून तासगाव मला वाटते 5 ते 6 किलोमीटर आहे. तर तासगावच्या अलीकडेच आपण नाश्त्यासाठी थांबूया, तिथे छानसा नाश्ता करूया आणि मग पुढं निघूया. शिवम वडा, इथं बघूया शिवम वडाला काय मिळते. वडाच मिळते का फक्त, दुसरं काय मिळते? बहुतेक वडाच मिळते. इथं आहे ते शाकाहारी प्रताप वडा, काहीतरी या. तो चहा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण तासगाव सुद्धा सोडलेला आहे. तासगाव क्रॉस करून आपण पुणे आलेलो आहे आणि
आणि जवळपास 20 ते 25 मिनटाचा ब्रेक झाला, नाश्ता ब्रेक. आणि आता आपण निघालेलो आहे परत आपल्या बाईकवर. सो इथून आता माझं गाव साधारण एक 20 ते 25 किलोमीटर अजून बाकी आहे. आणि आता सगळा हा सिंगल लेन रूट आहे, जो गाडी चालवायला मजा येणार आहे. पण आपल्याला एकदम सांभाळून चालवायला पण लागणार आहे, कारण समोरून गाड्या येत राहतात. आणि इकडचं नेचर पण भारी आहे, कारण दोन्ही बाजूला शेती आहे आणि मधून हा रोड आहे. तर तुम्हाला नक्कीच चांगले सीन्स बघायला मिळतील, चांगले मोठं ब्लॉग बघायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओ मी रेग्युलर चॅनलवरती टाकत राहतो. सो माझा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला मिस करायचा नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन्सला ऑल करा. हा ऊस लागवड झालेले आहे, ऊस आहे, इकडं पपई आहे, पपई दिसते आणि बरंच काय काय आहे बघा. अजून एकदा ऊस तोडी वगैरे पण चालू झालेली आहे आणि इकडं द्राक्षाची बाग आहे. तो हा जो पॅच आहे ना, या पॅचमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारची वेगवेगळे पिकं बघायला मिळतील. म्हणजे तिथं द्राक्षाची बाग देखील आहे, पपई देखील आहे, ऊस देखील आहे, मका बघायला मिळेल, गहू बघायला मिळेल, गहू लावलेलं. असे खूप सारे प्रकारचे वेगवेगळे पिकं बघायला मिळतील. हो, जे पण माझे शेतकरी मित्र आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि आता आपण हसनूर क्रॉस केलेला आहे आणि आता थोडा कचरेवाडी येईल आणि इथून आता फक्त 10 ते 12 किलोमीटरवरती आपलं गाव बाकी आहे. सो आपण लवकरच मे बी एक 20-25 मिनटं किंवा अर्ध्या तासामध्ये आपण आपल्या गावी पोहोचू. आणि मी जवळपास आता 15 दिवसांनी छोटूला भेटणार आहे, माझ्या बाळाला भेटणार आहे. तो आपण जाऊयात आणि बघूयात त्याचं रिॲक्शन काय असणार आहे आणि त्याचं रिॲक्शन आपण कॅमेरामध्ये कॅप्चर करूया. म्हणजे तो मला ओळखण्याचा ऑब्जेक्ट तो कशी रिॲक्शन देतो आहे हे आपण बघूया.
ते ॲक्च्युली माझ्या सासरवाडीमध्ये आहे आणि त्यांचं घर मळ्यात आहे, त्यामुळे आपल्याला असा थोडा ऑफ रोड मिळाला आहे. इथून लेफ्ट जायचं. आणि ह्या सगळ्या त्यांच्याच गायी आहेत. रोड तर आहे ना, आहे. बाळा बाळा काय काय बघते? गाडी आहे. आतमध्ये होते घरात. गावात येईल आता. वरती आलो इकडं. इकडं आंबे आहेत, आंब्याचं झाड.